भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी याबाबत बोलूया. दरेकरजी, छगन भुजबळ हे पवारांच्या भेटीसाठी आता सिल्वर ओकला पोहोचले. साधारण 15-20 मिनिटं आता होत आली आहेत, ही भेट झाली आहे. काहींचं म्हणणं आहे की ओबीसी नेते म्हणून भुजबळ भेटायला गेलेत, पण त्यांच्या नाराजीच्या महायुतीतल्या चर्चा सुद्धा सर्वांसमोर आहेतच की. नाही, मला वाटतं याला 2-3 प्रकारे या भेटीकडे पाहता येईल. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल बारामती या ठिकाणी पवार साहेबांवर टोकाची टीका त्या ठिकाणी छगन भुजबळांनी केली की जी बैठक मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीला मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी लावली होती त्याच्या अनुपस्थितीबद्दल जी पवार साहेबांनी येणं अपेक्षित होतं. कारण पुरोगामी महाराष्ट्राचं नेहमी समर्थन पवार साहेबांनी घेतलंय किंवा पुढाकार घेतलाय. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये जी जातीय तेढ किंवा सलोखा सामाजिक बिघडलेला आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला असताना पवार साहेबांनी न येणं हे महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याला तडा जाणारं होतं. कारण पवार साहेबांनी नेहमी भूमिका अशा प्रकारच्या सलोख्याची घेतली, सरकारच्या भूमिकेसोबत असल्याचं बोलले, परंतु कृती वेगळी झाली. अगदी काही ठिकाणी तर बारामतीतनं फोन गेले की काय अशा प्रकारची पण बैठकीला जाऊ नये म्हणून बातम्या होत्या. आणि मग काल ही भूमिका घेतल्यानंतर या संदर्भात नेमकं पवार साहेबांनी काय या संदर्भात आपलं म्हणणं मांडायचं आहे, भुजबळांना समजून घ्यायचं आहे, तर या संदर्भात भविष्यात काय करायचं हे असू शकतं. कारण सरकारची स्पष्ट भूमिका असताना विरोधी पक्ष केवळ राजकारण करतोय आणि विरोधी पक्षाचं सर्वार्थानं नेतृत्व पवार साहेब करतात म्हणून असू शकतं. एक महायुतीच्या विषयी नाराजी असायचं काही कारण मला वाटत नाही. कारण महायुतीमध्ये त्यांचा मान सन्मान ज्येष्ठत्व नेहमीच त्या ठिकाणी सांभाळलं जाते. सरकार म्हणून ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही ही अत्यंत स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी आहे. मराठ्यांचं आरक्षण टिकवू, सगळे सोयऱ्या संदर्भात तपासण्या वगैरे चालू आहेत, कार्यवाही करण्यासंदर्भात पॉझिटिव्ह आहे. परंतु ओबीसीच्या कुठल्याही गोष्टीला हिताला धक्का लावणार नाही एवढी क्लॅरिटी आहे. त्याच्यामुळे महायुतीवर सरकारवर नाराज व्हायचा विषय येऊ शकत नाही. आता ठीक आहे, त्यांच्या लोकसभा नाशिक मधनं लढवणं असेल, नंतरची राज्यसभा असेल, याविषयी थोडंफार पक्षांतर्गत काही नाराजी असायची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याच्यासाठी पवार साहेबांना भेटतील त्या नाराजी संदर्भात असं मला काही वाटत नाहीये. आता आपल्याला ते भेटून आल्यानंतर निश्चितच या ठिकाणी या विषयात तपशीलवार भाष्य करता येईल. परंतु अशा प्रकारचे भेट काय लहर आली, चहा पान करायला चाललोय म्हणून त्या ठिकाणी असू शकत नाही किंवा टीव्हीवर चर्चा व्हाव्या, बातम्या याव्या यासाठी असू शकत नाही. काहीतरी निश्चितपणे याच्या मागे दडलेला एवढं निश्चित याचा अवकाश ते आपल्या समोर येईलच. बरं, प्रवीण दरेकरजी धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी सविस्तर याबाबत बोलात यासाठी. छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक हे जे निवासस्थान आहे शरद पवारांचं तिथं पोहोचले. साधारणपणे 20 मिनिटं आता होत आली आहेत, त्यांची चर्चा सुरू आहे. आता या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे हे प्रत्यक्ष जेव्हा छगन भुजबळ ही भेट घेऊन बाहेर पडतील तिथून आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलतील तेव्हा समजेल. शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर हे सुद्धा शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. अशा पद्धतीनं अचानक मिलिंद नार्वेकर असतील किंवा छगन भुजबळ असतील शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचणं, यानंतर निश्चित या भेटीमागे काहीतरी दडलेलं आहे असं म्हणता येईल आणि राजकीय वर्तुळाशीच ते संबंधित असावं याच्याकडे सुद्धा चर्चा झुकतील, यात काही शंका नाही. कारण छगन भुजबळ यांनी अचानकपणे